गाईज आज दुसरा दिवस आहे गणपतीचा आणि आपण दुसऱ्या दिवसांमध्ये एक असं एक्सप्लोर करणार आहे. एक्सप्लोर काय करणार आहे आपण की भोरमध्ये जो धबधबा आहे, मोरजोत बोलतात त्याला, तो धबधबा आपण एक्सप्लोर करणार आहे. आणि ते झाल्यानंतर आपण शिवतरमध्ये जाणार आहे. शिवतर गळ जिथं संत रामदास स्वामी यांनी जो ग्रंथ लिहिला आहे तो ग्रंथ तिकडे आपण जाऊन बघणार आहे. शिवतर गळ्यामध्ये धबधबा पण आहे, तो 2 धबधबे आज एक्सप्लोर करणार आहे. तर माझा सचिन कदम 9044 हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा. यूट्यूब चॅनल जो व्हिडिओ मी नवीन व्हिडिओ टाकत असेल ते मी जरूर बघा. थँक्यू. जो वाघजाई घाट बोलतात ते वाघजाई घाटामध्ये आपण पोहोचलो आहे. वाघजाई घाटामध्ये जे धबधबे आहेत ते धबधबे आपण एक्सप्लोअर करणार आहे की इकडे वाघजाई घाटामध्ये खूप सारे धबधबे आहेत. जर तुम्ही इकडे आलात आणि चहा नाही घेतलात तर काय फायदा. चहा घ्या आणि चहाचा एकदम पावसाळ्यात आनंद घ्या चहाचा. की इथे जो वाघजाई आपलं मंदिर आहे, वाघजाई घाट बोलतात त्याला, आणि या मंदिराच्या बाजूला ते काकांचं ऑलरेडी कॉर्नर चालू असतं संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत. तर इकडचं चहा सुपर आहे. चहाला आपण समजू शकतो की चहा चांगलीच आहे. दरी बघू शकता की खूप खोल दरी आहे. राहुल व्हिडिओ का सोनू थांब. आम्ही 10 मिनिटं थांबल्यानंतर आता पुढे खूप मोठा वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोअर करणार वॉटरफॉल. आणि त्यानंतर आपण शिवतरगळ जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षक ज्यांनी दासबोध लिहिला, जे त्यांचे गुरु होते दासबोध लिहिला, तिकडे शिवतरगळ म्हणून आहे. तर तिथे आपण ते पण एक्सप्लोअर करणार आहेत. मित्रांनो बाय बाय. आता आम्ही जातोय. ठीक आहे. तर लागले रे काहीतरी लागलंय, त्यांचं भांडणं झाले काय की त्याच्यामध्ये. मुंबईवरून आम्ही जे गणपतीसाठी आलो आहे त्याच्यामध्ये निशा केदार ह्या पण माझ्या फ्रेंड आहेत. आणि त्याच्यानंतर रोशनी आहे. साली म्हणजे फ्रेंडच झाली ना. तर त्याच्यानंतर रोशनी आणि हेमंत केदार, माझा साला हेमंत केदार, साला मेवना बोलतात त्याला. कॉफी घेतो तर. आणि प्रेम, आम्ही सर्वजण आता गणपती विसर्जनानंतर मुंबईला जाणार आहे. पॉवर हॉटेलच्या तिथून एक आतमध्ये जायला रोड आहे तो की आपण तिकडे जाऊन तो जो वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोअर करणार आहे. वॉटरफॉल बघितलं तर एकदम सुपर्ब वॉटरफॉल आहे. कारण की असा वॉटरफॉल मुंबई काय की कुठेच बघायला भेटणार नाही आहे असा वॉटरफॉल आहे. आणि त्या वॉटरफॉलची खासियत अशी आहे की तो वॉटरफॉलच्या आपण जवळ नाही राहू शकत, फक्त वॉटरफॉल बघू शकतो. अदरवाईज त्या वॉटरफॉलला आपण ना वॉटरफॉलमध्ये काय करणार आहे ना काय. पण आपण लास्ट इयर आपण गणपतीमध्ये आलो होतो. ह्याच वॉटरफॉलला आपण एक्सप्लोअर पण केलं होतं. पण त्याच्यासोबत माझे मामाची मुलं पण होती. मी माझ्या मामाची मुलं वगैरे सर्व आम्ही इकडे छोटंसं एक प्रोग्राम केला होता की त्याला आम्ही भोरकांड असं बोललो होतो. भोरकांड केलं होतं. त्या भोरकांड गावी जे बोलतात त्याला भोरकांड बोलतात. पण आज आम्ही फक्त मी आणि प्रेम आणि माझे साला वगैरे आला आहे मुंबईमधून. तर त्याला दाखवण्यासाठी हा वॉटरफॉल आलो आहे. तर तो थोडासा म्हणलो की आज पण एक व्हिडिओ, आता त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आपण शूट करूया, आज एक ब्लॉग बनवूया म्हणलो. गणपतीमध्ये आल्यानंतर गावी टाईम भेटतो की ब्लॉग बनवण्यासाठी. मुंबईमध्ये आपण खूप सारा ऑफिसच्या कामामध्ये किंवा काय कामामध्ये बिझी असल्यामुळे काही ब्लॉग बनवता येत नाही मोस्टली तसं की. पण आपल्याला बाहेर ट्रॅकिंग करायला खूप आवडतं. तसं पण ट्रॅकिंग वगैरे आपण करत असतो. ब्लॉग बघत राहा, सबस्क्राईब करत राहा की जेणेकरून मला पण असं वाटेल की ब्लॉग बनवूया. बघितलं तर एकदम वॉटरफॉल असं वाटतंय की डोंगरामधून दुधाचा झराच फुटलाय असं वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल सुपर मोरझोत त्याला बोलतात, मोरझोत पण बोलतात ह्या वॉटरफॉलला. हा मोरझोत आहे आणि हा सर्वात मोठा वॉटरफॉल आहे. पण आपण त्याच्या खाली जाऊ शकत नाही. हा असा वॉटरफॉल आहे. शिवतरगळ आहे आणि त्याचं वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार होतं. तर आपण फायनली पोहोचलेलो आहे. एक दीड तासानंतर आपण फायनली या रस्त्यावर आलो आहे. तुम्ही जर महाडवरून येत असाल तर महाडवरून वरंदवरून त्याच्या आधी वरणच्या आधी बारसगाव म्हणून गाव येतं. बारसगावमधून तुम्ही आतमध्ये 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये आहे हे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की
बघू शकता. त्यानंतर तुम्ही की वॉटरफॉल किती सुंदर वॉटरफॉल आहे. नाही आता तिकडे कारण की पाऊस खूप असल्यामुळे तिकडे जायला अलाउड नाही. पण तुम्ही शिड्या एक 20 ते 25 शिड्या आहेत. शिड्याने गेल्यानंतर जे शिवतर आहे तिकडं समर्थ रामदास स्वामींनी जे ग्रंथ लिहिला आहे दासबोध, निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी व आप्पासाहेब धर्माधिकारी, जे आता सर्व महाराष्ट्रामध्ये जे बैठका चालतात, बैठका वगैरे आहेत, त्या बैठका सर्व ह्या दासबोधाच्या आधारावर सर्व बैठका चालतात. प्रचंड असे खूप लाखो भक्त आहेत की ते या दासबोधाच्या आधारावर सर्व निरूपणकार बैठका चालतात, की ते समर्थ रामदास स्वामींची बैठका जे चालतात ते याच्यावर चालतात. आपण बघूया आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला. पण खूप आता त्याला पाणी हा त्याला फक्त पावसाळ्यामध्ये इकडे पाण्याचा सोर्स आहे, की खूप मोठा धबधबा आहे, की तुम्ही जाण्याची कधी रिस्क नका करू. की तुम्ही जर जायचं असेल तर तुम्ही बाजूला जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता. शिड्यांनी हे एक 20 ते 25 शिड्या आहेत. त्या शिड्या चढल्यानंतर आतमध्ये जे स्वामींचं जे राहण्याचं वगैरे सर्व व्यवस्था आतमध्ये आहे. जर कुणाला राहायचं असेल तरी इकडे राहू शकता, की तुम्ही सेवा पण घेऊ शकता. इथं त्यांच्या आधारावर बुक वगैरे तर बुक पण तुम्ही घेऊ शकता. पण इथे कचरा वगैरे काय करायला अलाउड नाहीये. शिड्याने वरती आल्यानंतर तुम्हाला लायब्ररी दिसेल. की लायब्ररीमध्ये तुम्हाला त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या जीवनावर कोणतं कसं त्यांनी संघर्ष केला वगैरे, किंवा त्यांनी कोणता ग्रंथ कसा लिहिला त्याच्या पूर्ण आहे. तुम्ही या लायब्ररीमध्ये व्हिजिट द्या. लायब्ररीमध्ये तुम्हाला बुक वगैरे घ्यायचं असेल तर तिकडे तुम्ही काकांना संपर्क करा. पावसाळ्यामध्ये येण्याची मजा आहे. उन्हाळ्यामध्ये पण इकडे येऊ शकता तुम्ही. पण उन्हाळ्यात तुम्हाला हा जो निसर्गाने जो दिलेला जे सौंदर्य आहे किंवा जे धबधब्याचं जे वैशिष्ट्य आहे त्याला बघायला मिळणार नाही. फक्त हा निसर्ग तुम्हाला किंवा हा धबधबा तुम्हाला पावसाळ्यातच बघायला भेटेल. त्याचे छोटे छोटे तुषार जे आहेत ते तुम्हाला त्याचं फील करता येईल, की तुम्हाला या गलईमध्ये किंवा त्याच्यामध्ये एवढे दिवस आपले जे समर्थ रामदास स्वामींनी कसे दिवस काढलेत, आणि म्हणजे किती एकदम भारी त्यांनी एवढं भारी त्याच्यावर हे केलंय, की इथे बसून तो जगातला सर्वात मोठा जो असा ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. किंवा ह्याला घळे बोलतात. या घळेमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला पहिलंच तुम्हाला स्वामींचं किंवा कल्याण स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांचं मूर्ती वगैरे इकडे दिसेल. की या गलेमध्ये एवढा मोठा धबधबा बाजूला असून पण या गलेमध्ये पाणी वगैरे काय नाही. या गलेमध्ये त्यांनी बसून पूर्ण रामदास स्वामींनी पूर्ण या ग्रंथाचं जे ग्रंथ आहे दासबोध, त्या ग्रंथाचं लिखाण काम इथे बसून केलं आहे. कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी या दोन्ही स्वामींनी या ग्रंथाचं लिखाण काम वगैरे इथे बसून केलेलं आहे. आणि या इथे सध्या इथे तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. अजून 6-6:30 वाजेपर्यंत हे गलई चालू असते. 6:30 नंतर हे गलई बंद होते. स्वामींच्या इकडे जर तुम्ही रामदास स्वामींचा हे केला तर रामदास स्वामींची म्हणजे त्यांचा जो इतिहास आहे हा प्राचीन काळाचा इतिहास आहे. रामदास स्वामींनी समर्थ शिवाजी महाराजांचे गुरु होते, आणि त्या गुरूंनी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांना जे शिक्षा किंवा त्यांना जे आपलं जगायचं कसं किंवा लोकांना काय कसं करायचं ते शिकवलं आहे. ओके, आम्ही इथे आता जस्ट शिवतरगल्यामध्ये आमचं व्हिजिट होती की झाली व्हिजिट, आणि आपल्याला निशाला आपण विचारू 2 क्वेश्चन की आपण त्याच्यामध्ये त्यांना कसं वाटलं. की निशा, तुम्हाला आम्ही शिवतरगल्यामध्ये आपण जस्ट व्हिजिट केलं, तुम्हाला कसं वाटलं? मला खूप भारी वाटलं स्वामींचं हे बघून. आणि मी तुम्हाला जस्ट विचारणार होते की म्हणजे किती वर्ष झाले स्वामींना इथे? तसं इथे स्वामी त्यांचं जसं लग्न ठरलं होतं, लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव होतं नारायण होतं त्यांनी. पण त्यांनी जे त्यांच्या आई बाबांना जी कमिटमेंट केली होती की मी लग्नाला उभं राहील, तसंच त्यांनी लग्नाला उभं राहिले. सावधान बोलल्यानंतर ते तिकडून स्वामी डायरेक्ट इकडे आले, आणि इकडे आल्यानंतर त्यांनी जो दासबोध सर्वात मोठा ग्रंथ आहे, सर्वात जो ग्रंथामध्ये सर्व ग्रंथामध्ये महान ग्रंथ आहे तो दासबोध त्यांनी इथे लिहिला. ओके, म्हणजे त्यांचे शिष्य त्यांचे कल्याण स्वामी होते. इथे एक शिष्य त्यांचं कल्याण स्वामी समोरच्या गावामध्ये राहत होते. कल्याण स्वामी हा त्यांचा पहिला शिष्य होता, आणि त्या शिष्याने त्यांचं पूर्ण ग्रंथ हा कल्याण स्वामीने लिहिलाय. समर्थ रामदास स्वामीने त्यांना गाईड केलं.
थँक्यू. तुम्ही परत या इकडे येणारच आणि ना. कोकणामध्ये नवीन नवीन आपण एक्सप्लोअर करूया. आज आपण शिवतरगड पण एक्सप्लोअर केले, हा धबधबा पण एक्सप्लोअर केले. तुम्हाला भोरचा धबधबा पण आवडला असेल. या तुम्ही चालू केलं नाही या तर सांगतोय आम्ही सगळे आलो. तर मी आपण मागाशी जसं बोलल्याप्रमाणे आपण एवढे माझे मित्र वगैरे किंवा घरातले फॅमिली आम्ही आलो होतो. 2 आपण डेस्टिनेशन एक्सप्लोअर केलं. की पहिली भोरमधला जो धबधबा होता तो, आणि दुसरं म्हणजे शिवतरगडमधला धबधबा प्लस शिवतरगड जो आपण एक्सप्लोअर केले. तर हा एक्सपिरियन्स खूप वंडरफुल होता. आम्ही असेच व्हिडिओ काढत राहू आणि तुम्ही सबस्क्राईब करा. प्लस आता आपला एक्झिट करायचा टाइम आहे की आता ऑलरेडी 7-7:30 झाले आहेत आणि आपल्याला गणपतीची पूजा पण आहे. दुसरा दिवस आहे, घरी गणपतीची पूजासाठी कोण नाही. तर बाय बाय. थँक्यू गाईज आल्याबद्दल. बाय बाय गाईज. थँक्यू. फिरत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आणि जास्त जास्त फॉलोअर्स वाढवा. थँक्यू.